केंद्रीय रस्ते निर्माण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमामध्ये आता मी जास्त काम करू शकत नाही, त्यामुळं नवीन पिढीला संधी द्यायला हवी, असं वक्तव्य केलं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय स्तरावर व महाराष्ट्राच्या पातळीवरती मोठ्या घडामोडी घडणार आहेत का म्हणून चर्चेला उधाण आलंय. परंतु खरंच देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीमध्ये नेलं जाईल का? फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात त्यांच्या जागी कोण असेल? गडकरी खरंच राजकीय निवृत्ती घेणार आहेत का? आणि त्यातून महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणावरती काय परिणाम घडू शकतात? याविषयी आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, नुकतंच केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हणाले की आता मी जास्त काम करू शकत नाही, त्यामुळं नवीन पिढीला संधी ही द्यायला हवी. नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रचलित आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अक्षरशः खळबळ उडून दिली. अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे आणि त्यामध्ये नितीन गडकरी केंद्रीय मंत्रिपदावरून पाय उतार होणार आणि त्यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार. राष्ट्रीय राजकारणात फडणवीस जाणार अशा चर्चा सुरू आहेत. फडणवीस यांच्याही गेल्या काही दिवसामध्ये दिल्ली वाऱ्या वाढलेल्या आपण बघितल्या. नुकतीच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याचं आपण बघितलं. परंतु त्याच वेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं अक्षरशः स्पष्टपणे सांगितलं. असं जरी असलं तरी अशा प्रकारच्या गोष्टी उघडपणे सांगून होत नसतात आणि होत असलेल्या घडामोडींवरून काही तर्क लावले जातात आणि त्यानुसारच सध्याच्या महाराष्ट्रातील नेतृत्व बदल असेल किंवा नितीन गडकरी यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चा असतील, या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि गडकरींनी स्वतःच त्याला पुष्टी मिळेल असं वक्तव्य देखील केलेलं आहे. त्यामुळे खरं तर या चर्चांनी जोर धरला. मात्र खरंच देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणामध्ये नेणार आहेत का? यासंबंधी जर विचार करायचा झाला तर थोडं भूतकाळामध्ये जाऊन विचार करायला लागेल. म्हणजे बघा, 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. खरं म्हणजे त्यावेळी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासारखे अनेक सक्षम पर्याय असताना फडणवीसांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणं, यामागं पक्षाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक धोरण होतं. नवीन चेहरा आणि पुढच्या पिढीतील नेतृत्व तयार करण्याचा तो निर्णय होता. फडणवीस यांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. नरेंद्र मोदींचा फडणवीसांना ग्रीन सिग्नल असल्यामुळं आणि गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं खडसे, तावडे, पंकजा मुंडे यांना डावलून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर आपण सर्वांनी बघितलं की फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील विरोधक कसे पद्धतशीरपणे संपवले. 2019 पर्यंत फडणवीस यांनी पक्षावर आणि सरकारवर स्वतःची एक मजबूत अशी पकड बसवली. शिवसेनेनं साथ सोडल्यानं ते त्यावेळी मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. परंतु नंतर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर ते उपमुख्यमंत्री झाले. शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि नंतर 24 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री. सध्याचा विचार केला तर विरोधकांना उरणारा नेता म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं. पक्षात आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तरी त्यांच्या इतका पॉवरफुल दुसरा नेता नाही. त्यामुळे महाराष्ट्रात बसलेली पक्षाची घडी बिघडेल असा निर्णय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते घेतील का, असा प्रश्न इथं पडतो. तसंच फडणवीसांना महाराष्ट्रात पर्यायी नेता कोण आहे याचं उत्तर देखील सध्या चाचपडतच द्यावं लागतं. पर्याय म्हणून 3-4 नेत्यांची नावं समोर येतात खरं, पण ते फडणवीस यांच्या इतके सक्षमपणे महाराष्ट्रातील सरकारचं नेतृत्व करतील का, याविषयी प्रश्न उपस्थित होता. आज ना उद्या केव्हा तरी फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात जावं लागेल, म्हणजे लागणारच आहे. पण ती वेळ कोणती, हा खरा प्रश्न. केंद्रीय स्तरावरचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र मोदी यांच्या नंतरचा भाजपचा राष्ट्रीय राजकारणातला चेहरा बनवण्याचा एक प्लॅन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्षाचा देखील असल्याची चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात फडणवीस यांची योग्य वेळी एंट्री होणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी वयाचे 75 वर्ष पूर्ण करतात. त्यावेळी भाजपच्या नियमानुसार राजकारणातून निवृत्त ते होणार की पुढे कायम राहणार याविषयी आत्ताच ठोसपणे काही सांगता येत नाही. कारण मोदींना अद्याप सक्षम पर्याय निर्माण झालेला नाही आणि भाजपला आजही देशातल्या सर्व निवडणुका मोदींच्याच चेहऱ्यावर लढाव्या लागतात. अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदींचाच चेहरा वापरला जातो. अशा स्थितीमध्ये मोदी निवृत्त होतील का? हा खरा प्रश्न आहे. फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात पुढं करायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रातून दिल्लीत नेलं जाईल. पण मग महाराष्ट्रातलं राजकारण स्थिर ठेवणारा भाजपकडे दुसरा नेता कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. सध्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान दिलं गेलं महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. शिवाय ओबीसी चेहरा म्हणूनही भाजपच्या राजकीय बेरजेमध्ये ते फिट बसतात. त्यांच्याबरोबरच मराठा नेता असलेल्या चंद्रकांत पाटील यांचंही नाव पुढे येतं. मात्र चंद्रकांत दादांच्या मर्यादा ह्या स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळं दुसरा मराठा नेता म्हणून राष्ट्रीय राजकारणामध्ये गेलेले व मोदी शहा यांचा विश्वास संपादन केलेले विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात नेतृत्व करण्यासाठी येणार का अशी ही अटकळ बांधली जाते. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल का याची सुद्धा चर्चा होते. आता एकनाथ शिंदे सुद्धा हे सगळे कोर्टाच्या केसेस आणि त्यानंतर जर ते भाजपमध्ये येऊ लागले तर त्यांना पुन्हा करतील का मुख्यमंत्री हे सुद्धा शक्यता आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती अस्थिर पार्टी करून हे महाराष्ट्रामधले बदल होतील का असं वाटत नाही. 2019 मध्ये लोकसभेमध्ये निर्भेळ यश जर मिळवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणं भाजपच्या दृष्टीने आवश्यक आहे. निवडणुकीला अजून 3 वर्ष बाकी. परंतु तरीही महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एससी, एसटी आरक्षणावरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागलंय. राहुल गांधींना मिळू लागलेला प्रतिसाद तुम्ही पाहताय आणि सीजेपीमुळं वाढू लागलेली भाजपची डोकेदुखी सुद्धा तुम्ही बघताय. शिवाय वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे. यामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासमोर आव्हानं उभे राहणार आहेत असं 100% दिसतं. त्यामुळे महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य अस्थिर करण्याचं काम भाजप करेल असं वाटत नाही. असं जरी असलं तरी पक्षाला जर फडणवीस यांच्यासारख्या आश्वासक चेहऱ्याची राष्ट्रीय राजकारणात गरज दिसून येत असली तर त्यामुळं राजकारणात काहीही घडू शकतं. पण तुम्हाला काय वाटतं? खरंच गडकरी निवृत्त होतील? त्यांच्या जागी फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जातील आणि ते गेले तर महाराष्ट्रात त्यांच्या जागी कोण असेल? याविषयी तुमचं सुद्धा मत असू शकतं. ते आम्हाला जरूर तुम्ही कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.